दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्येला दीपपूजन करायची प्रथा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचं आहे, ही एक परंपरा आहे, ज्यामध्ये आपण घरामध्ये सर्व दिवे काढून ते स्वच्छ धुवून पुसून पूजा करतो. गंध, अक्षता, हळदी कुंकू, फूल आणि गोडांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी आपण जे दिवे बनवले जातात ना, त्या दिव्यांना प्रसाद म्हणून खाल्लं जातं. पण आपण आज जे दिवे बनवणार आहोत ते आपल्याला औक्षणासाठी वापरण्यात येतात तसे आहेत. पटापट दिवे बनवून घेऊया. नमस्कार मंडळी, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय कणकेचे दिवे. चला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपण थोडासा गूळ घेतला आहे. 2-3 वाटी पाण्यामध्ये आपण तो विरघळवून घेणार आहोत, म्हणजे गरम करून थंड पाणी करून घेतलेलं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आपलं गुळाचं पाणी आहे ना, त्याच्याने आपण चांगली कणिक मळून घेणार आहोत. आता ह्या कणिक बघा घट्टसर मळायची आहे, कारण की आपल्याला दिवे बनवायचे आहेत. आता त्यात दुसरा एक गोळा बनवायचा आहे पिवळ्या कलरचा. त्याच्यामध्ये आपण पिवळा कलर घालून घेतोय आणि थोडंसं तूप टाकून तेच गुळाचं पाणी घालून आपण चांगला गोळा मळून घेतोय. गुळ हा स्वच्छ असल्यामुळे आम्ही गाळून घेतलेला नाहीये, तर तसंही तुम्ही गाळून घेऊ शकता. आणि त्या पाण्याने आपण आता 2 उंडे तयार करून घेणार आहोत, एक पिवळ्या कलरचा आणि एक लाल कलरचा. थोडंसं तूप आणि कलर टाकून आपण हा गोळा मळून घेतोय. बघा कडक असे मळायचे आहेत, त्याच्याने आपल्याला दिवे बनवायचे आहे. वळता येईल अशा प्रकारे, जसं आपण पोळी करतो किंवा चपाती करतो ना, त्याप्रमाणे नाहीये. आपल्याला थोडा कणिक थोडासा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचा आहे. आता हे आपले 3ही गोळे तयार झालेले आहेत. सुरुवात करूया. पेड्यांच्या आकाराचे असे आपल्याला एक छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता त्याचे आपण दिवे तयार करून घेतोय. अशी गोल पारी करून घ्यायची आहे. तुम्ही जर मोदक करत असाल ना, तर तुम्हाला हे दिवे अजिबात अवघड जाणार नाहीयेत. अशी गोल पारी करून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला अशा दिव्याला वात काढायची आहे. आपला एक दिवा पूर्ण झालेला, तर दुसऱ्या करतोय. तसंच आपल्याला गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये खाली आहे ना थोडीशी आपल्याला अशी किनार काढायची आहे. बघा अशी किनार काढून घ्यायची आहे. आता मी इथे उदबत्तीची काडी घेतलेली आहे. त्याच्याने आपण आता त्याला अशा रेषा मारून घेऊया. त्याच्या आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहेत. असं थोडंसं पीठ बाहेर खेचून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाकळ्या तयार करायच्यात. आता सगळ्या पाकळ्या तयार करून घेऊया. परत आपल्याला आता आपल्याला वरती आहे ना, त्याला परत हे करायचं आहे. आणि आपण पाकळ्या काढून घेऊया. चला, आपला दुसरा दिवा पण तयार झालेला आहे. आता तिसरा दिवा करतोय आपण. आता आपण अशी दोन्ही साईडने ना त्याला राऊंड मारून घेणार आहोत, असे गोल आकाराचे. जसे की आपली उखळी असते ना, त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. असे साधे दिवे आपण, हा एक सिंपलसा असा दिवा तयार करून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तसंच उखळी तयार करायचं. छोटासा एका साईडला करायचा आहे आणि एका साईडला मोठा दिवा करायचा आहे. बघा असा राऊंड करून घ्यायचा आहे. आता बघा इथे अशी आपल्याला दिव्याचे आहे करायचे आहे. पाऱ्या अशा 4-5 आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. शक्यतो 5च पाकळ्या कराव्या. दिवेही लावताना आपल्याला 11 किंवा 21 अशा ह्याच्याने 5-7 असे लावावे. आता खालीही त्याला आपण अशा रेषा मारून घेणार आहोत आणि तिथेही पाकळ्या तयार करणार आहोत.
कणकेचे दिवे आपल्याला खूप उपयोगी पडतात, वेगवेगळ्या पद्धतीने केले की छान दिसतात. हा आता आपला चौथा दिवा झालेला आहे. 5वा दिवा तयार करतोय आपण. अशी गोल वाटी करून घ्यायची आहे. त्याला अशा पाकळ्या पाडायच्या आहेत. 5 पंट्या असतात ना, त्याप्रमाणे 5 पंत्यांचा हा असा दिवा तयार करून झालेला आहे, साधा सोपा असा. आता हाही आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे. अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. खाली आपल्याला एक प्लेट काढायची आहे. दोन्ही हात अशी कामाला लावलेली आहेत. वरून एक वाटी आणि खालून अशी. त्याला परत आपल्याला काडीने आपल्याला काय करून घ्यायचं आहे, पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. रेषा मारून आपण त्याच्या पाकळ्या तयार करणार आहोत. बघा ह्या पद्धतीने. आता त्यालाही आपण दिवे तयार करून घेणार आहोत अशा. चला, तयार झालेला आहे आपला हा एक दिवा. आता आपण अशी गोल राऊंड करून घेणार आहोत. परत खाली आपल्याला थोडंसं पीठ खेचून असं एक राऊंड तयार करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. आणि परत आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. आता ह्यांना आपल्याला पानांचा आकार द्यायचा आहे. असा पानांचा आकार देऊन घेऊया आपण. आणि आता मग थोडंसं पसरवून पण घ्यायचं आहे खालून. असं दाबून घ्यायचे आहे पानांना. आणि वरून असे आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. 5 पाकळ्या काढलेल्या आहेत. आपला हे हाता आपल्याला दक्षिणेला किंवा देवाच्या समोर किंवा याच्यासाठी 4 तोंडांचा दिवा लागतो ना, चौमुखी दिवा लागतो ना, तो तसा तयार झालेला आहे असा सिंपल. आता आपल्याला पणती तयार करतोय आपण छोटीशी. बघा अशा पणती आपण तयार करून घेणार आहोत. सोपी आहे एकदम. अशी राऊंडला दोन्ही छोटा राऊंड करून घेणार आहे खाली आणि एक मोठा राऊंड वरती करणार आहे. पसरवून त्याला आकार देऊन आपण पणती तयार करून घेणार आहोत. आता आजकाल खूप जण असे दिवे करतात बड्डेला किंवा म्हाताऱ्या माणसांच्या 75, 60ला असे 50, 100 असे 101 दिव्यांचं औक्षण करतात. त्याच्यामध्येही आता कणकेचे दिवे वापरले जातात. अशाच वेगवेगळ्या पद्धतीने दिवे करून आपण तो हे करू शकतो. हा एकदम साधा आणि सोपा गोल आकाराचा असा दिवा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला छोटीशी पणती आपण तयार करून घेतलेली आहे. आपले सगळे दिवे आता करून झालेले आहेत. आपण त्यांना वाफवून घेऊया. दहा मिनिटाची वाफ झाल्यानंतर हे आपण काढून घेतोय आणि त्याच्यामध्ये तेलाचा हे लावून घेतलेला आहे. आता पिवळा तयार केलेला गोळा आहे ना, तो आपण लाटून घेतलेला आहे. त्याच्या आपल्याला गुलाबाचे दिवे तयार करायचे आहेत. बघा असा गोल राऊंड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बघा हे दिवे झालेले आहेत. ही लाटी पण लाटून घेतलेली आहे आपण लाल कलरची. त्याचे पण आपण छोटे छोटे असे पुऱ्यात करून घेतलेले आहेत. एक ग्लास घेतलेला आहे, त्याच्यावरती असे सगळे हे लावून घेतलेले आहेत. बघा एक 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 असे लावून घ्यायचे आहेत. आणि त्या ग्लासच्या आकाराची जी पुरी होती ना, ती अशी लावून घ्यायची आहे. आणि आता हळूहळू हा दिवा बाहेर काढायचा आहे. बघा अशा प्रकारे आपण दिवा बाहेर काढतोय. थोडंसं तेल लावायला हवं होतं खरं तर.
पहा आपले कसे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण ह्या पणत्यांमध्ये तेल आणि वात टाकून आपण आता ते प्रज्वलित करणार आहोत. बघा हे छान दिवे तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वाद आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.